ओके, तर सर्वांचं स्वागत आहे. क्वेश्चन नंबर 8 जेई ॲडव्हान्स 2024. आधी आपण गिवन वर लक्ष देऊया. आपल्याला गिवन आहे काही व्हॅल्यू की a इक्वल्स दिला आहे 3√2, ठीक आहे, आणि b इक्वल टू काहीतरी दिला आहे 5⁻1/6 अँड √6 डिनॉमिनेटर मध्ये, ठीक आहे. तर आपल्याला हे दोन लिनियर इक्वेशन दिले आहे. आता लिनियर इक्वेशन सॉल्व करण्यासाठी आधी आपल्याला लॉगचा बेस माहिती पाहिजे. ठीक आहे, आपण बघू. ए ला आपल्याला कन्वर्ट करायचं आहे 18 मध्ये, बी ला कन्वर्ट करायचं आहे 1080 मध्ये, ठीक आहे. ते लॉग यूज करायच्या आधी आपण ए आणि बी ची व्हॅल्यू काढून घेऊ. सो लेट्स से a इक्वल्स टू आहे 3√2. जर आपण याचा स्क्वेअर केला तर a स्क्वेअर इक्वल टू काय होणार 3√2 चा स्क्वेअर. सो 3 चा स्क्वेअर झाला 9, √2 चा स्क्वेअर झाला 2, म्हणजे a स्क्वेअर इक्वल आपल्याला मिळाला आहे 18. चला, पहिलं काम आपल्याला मिळालं. किंवा तुम्ही आता a पण लिहू शकता, a चा पॉवर 1/2. दोन पैकी सॉरी a इक्वल्स टू 18 चा पॉवर 1/2. दोन पैकी तुम्ही किती यूज केलं तरी फरक पडणार नाही. नेक्स्ट आपला इम्पॉर्टंट पॉइंट आहे b. b ला कन्वर्ट करायचं आहे 1080 मध्ये, आणि b ला मी बरोबर लिहितो. खालचा पॉवर वरती लिहिला, खालचा पॉवर 1/6 आणि √6. ओके, ठीक आहे. ओके, आता याचा कुठला पॉवर घ्यायचा, सॉरी वरती मायनस मध्ये घ्यायचं. ओके, 1/b पकडून घेऊ सध्या, जस्ट कन्फर्मेशनसाठी. आता मी काय करतो, आधी याचा पॉवर 6 घेतो, घेऊन बघतो काय होतं का. सो लेट 6 1/b चा पॉवर 6 ॲझ्युम केलं. तर हे जे पूर्ण टर्म आहे 1/6 आणि 6 चा पॉवर 1/2, याचा पण पॉवर काय होणार 6. परत म्हणजे सर इथे तर मायनस घ्यायला पाहिजे, वर घेतलं तर मी रेसिप्रोकल ठेवलं आहे आधी, म्हणजे ते न्यूमरेटर मध्ये जाईल. ओके, सो 6 आणि 6 कॅन्सल झाला. सो 5 चा पॉवर 6 × 1/6. डिटेल मध्ये सांगतोय, 6 × 1/2 चा पॉवर 6. जर सिम्प्लिफाय करून बघू काय होतं तर 6 आणि 6 कॅन्सल, इथे मिळालं 5 आणि हा झाला 3. 6 चा क्यूब किती होते जर तुम्हाला माहिती असेल तर 216. तर मल्टिप्लाय करून बघा. सो बेसिकली आपल्याला 1/b चा पॉवर 6 जर आपण लिहिलं तर असं होणार. याचा परत रेसिप्रोकल करतो मी. सो b चा पॉवर 6 इज इक्वल्स टू 1/1080 असं काहीतरी झालं. ओके, नाईस. दोन्ही व्हॅल्यू मिळाल्या. a ची पण व्हॅल्यू मिळाली बेसमध्ये, b ची पण व्हॅल्यू मिळाली आहे बेसमध्ये. आता फक्त आपलं काम आहे इक्वेशन मध्ये व्हॅल्यू पुट करायचं. सो पहिलं इक्वेशन आहे 3x + 2y इज इक्वल्स टू log of जस्ट अ सेकंड. तर a ची व्हॅल्यू ठेवा. a किती आहे, तुम्ही a स्क्वेअर ठेवू शकता, a ठेवू शकता, इट डझंट मॅटर. a आपल्याला मिळाला 18 चा पॉवर 1/2 आणि कशाची व्हॅल्यू आहे 18 चा पॉवर 5/4. ठीक आहे. जर तुम्हाला लॉगची प्रॉपर्टी माहिती असेल तर हा बेसिकली 5/4 डिवायडेड बाय 1/2 झाला. कॉमन बेस घेतला तर हा पॉवर, एक सेकंड, जर तुम्ही कॉमन बेस घेतला तर हा पॉवर मल्टिप्लाय मध्ये येतो 5/4 आणि हा पॉवर खाली डिवाइड मध्ये जातो. ठीक आहे. सो 1/1/2 असं पण लिहू शकता. वन अँड द सेम थिंग. सो बेसिकली तुम्हाला मिळालं 3x + 2y इज इक्वल्स टू 5/8. बघा, पहिलं आपलं काम झालं. आपण एक इक्वेशन मध्ये बनवलं इक्वेशन, त्या इक्वेशन मध्ये आपल्याला एक लिनियर इक्वेशनचा तर एक्झॅक्ट व्हॅल्यू मिळाली 5/8. सॉरी, कॅल्क्युलेशन मध्ये थोडंसं मिस्टेक झालं. हा 2 डिवाइडच्या डिवाइड मध्ये तर हा 2 होणार 5/2 बेसिकली. राईट, हे आन्सर आहे पहिलं इक्वेशन. सेकंड इक्वेशनला करूया. सेकंड इक्वेशन काय म्हणते आपल्याला 2x - y इज इक्वल्स टू log of. आता b इक्वल टू किती भेटला आपल्याला, b इक्वल टू आपल्याला मिळाला, इथून b काढू शकता तुम्ही. b इक्वल्स टू 1/1080 याचा पॉवर 1/6. ठीक आहे. खालून जर वर गेलो तर मायनस होईल, म्हणजे 1080 चा पॉवर -1/6 आणि इथे किती आहे 1080 चा पॉवर 1/2. परत सेम लॉजिक. हा नंबर समोर मल्टिप्लाय आले आणि हा नंबर खाली डिवाइड आहे. -1/6 खाली वर गेला, तुम्हाला मिळालं 3/2. बघा 3/2. सो नॉट 3/2 इक्वल्स टू 1/2 इंटू -6/1. सो -3. सो बेसिकली सेकंड इक्वेशन आपल्याला मिळालं 2x + -y equals to -3.
हे दोन इक्वेशन जर आपण सायमल्टेनियसली सॉल्व्ह केलं तर आपल्याला काय मिळणार, आपल्याला मिळणार बेसिकली एक्स आणि वाय ची व्हॅल्यू. आणि ते करणं एकदम इझी आहे. क्रॅमर रूल यूज करा, जास्त सोपं जाणार. क्रॅमर रूलसाठी मी आधी लिहितो. ठीक आहे, 3 - 5/2 परत 3 2 - 1 +3 आणि परत 2. ठीक आहे. सो -3 - 4 हा झाला -7. ठीक आहे, -3 - 4 - 7 इक्वल्स टू इथे सॉल्व करा 6 × 2 6 मायनस 3 मायनस आहे इथे 6 - 5/2 ॲक्च्युली 6 - 5/2 जर तुम्ही सॉल्व केलं 12 × 5 दिले 7/2. सो बेसिकली इट इज 7/2 आणि y इक्वल्स टू मल्टिप्लाय करा 2 आणि 2 कॅन्सल झाला -5 आणि 9 -5 आणि -9 -14. नाईस. चला व्हॅल्यू काढूया आता. x इज इक्वल्स टू 7/2 into -1/7. 7 कॅन्सल, आन्सर इज -1/2 आणि y इज इक्वल्स टू जर तुम्ही मल्टिप्लाय केलं तर y इज इक्वल टू तुम्हाला मिळणार 2. सो आपल्याला दोन्ही व्हॅल्यू मिळाल्या x आणि y ची. x मिळाला, y मिळाला. आपल्याला करायचं 4x + 5y. सो therefore 4 into x आहे -1/2 + 5 into y आहे 2. हा झाला -2 + 10 is equals to 1. सो फायनल आपला आन्सर आहे की या इक्वेशनची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला किती मिळाली आहे. 8 इज द फायनल करेक्ट. राईट. क्वेश्चन काही डिफिकल्ट नाही आहे, सिंपल आहे. स्टेपवर लक्ष द्या की आधी आपल्याला काय पाहिजे आणि काय कॅल्क्युलेट करायचं आहे. ते जर आपण फॉलोअप केलं तर आपल्याला क्वेश्चनचं आन्सर काढणं फार सोपं जाईल. राईट. काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहू शकता, नसेल तर फारच चांगलं. भेटूया परत पुढच्या लेक्चरमध्ये पुढच्या क्वेश्चनसोबत.